वेलकम टू द मंजिल ICS. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मेन्स आन्सरमध्ये कन्क्लूजन कसे लिहावेत याबाबत आपण चर्चा करणार आहोत. कन्क्लूजन खूप महत्त्वाचं आहे. पहा, कन्क्लूजन आपण काय करतो, उत्तराच्या शेवटी लिहितो. उत्तराच्या शेवटी येईपर्यंत एक्झामिनरच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये हे चालू असते की याला किती मार्क द्यावेत. अशावेळी त्याला एक इम्पॅक्टफुल कन्क्लूजन दिसलं की मार्क जास्त मिळण्याच्या शक्यता असतात. हिंदीमध्ये म्हणतात ना की अंत भला तो सब भला. म्हणूनच आपल्याला शेवट हा खूप सुंदर करावायचा आहे, ज्यामुळे आपल्याला अर्धा एक मार्क इतरांपेक्षा जास्त मिळेल. त्या अनुषंगाने आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये कोणत्या सब्जेक्टमध्ये कसं कन्क्लूजन लिहावं लागतं हा UPSC PYQचा संदर्भ घेऊन आपण पाहणार आहे. म्हणूनच व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, नक्की तुम्हाला खूप फायदा होईल. आज आपण या व्हिडिओमध्ये या दोन बाबी पाहणार आहे. पहा मित्रांनो, प्रत्येक विषयाची कन्क्लूजन लिहिण्याची डिमांड वेगळी आहे. सब्जेक्ट स्पेसिफिक अर्थातच विषयानुरूप कन्क्लूजन कसे लिहावेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. यासोबतच कन्क्लूजन लिहित असताना कोणकोणत्या चुका होतात हे देखील आपण यामध्ये पाहणार आहे. संभाव्य चुका जर का आपल्याला सुरुवातीलाच माहीत झाल्या तर आपल्याला त्या टाळण्यासाठी आपल्याला प्रयत्न देखील करता येतात. आर्ट अँड कल्चरपासून स्टार्ट करूया. पहा, आर्ट अँड कल्चरचे जे काय आपल्याला कन्क्लूजन लिहावे लागतात तर त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आर्ट अँड कल्चरमध्ये तुमचं जे कन्क्लूजन असणार आहे तर ते स्तुती आधारित असणं गरजेचं आहे. बघा, प्रश्नाचा रोख कसाही असला तरी तुम्हाला प्रश्नामध्ये स्तुती करायची आहे हे एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, आपण आपल्या संस्कृतीला आपण स्वतःहून त्यातील काही निगेटिव्ह मुद्दे आपण मांडत नाही. आपण आपल्या संस्कृतीला एक निगेटिव्ह दाखवत नाही. बघा, यामुळंच माझं असं मत आहे की आर्ट अँड कल्चर या बाबतीत जे का आपल्याला कन्क्लूजन लिहायचे आहेत तर ते स्तुती आधारित असणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या संस्कृतीची स्तुती करायची आहे. तर ते कसं, आपण PYQचा रेफरन्स घेऊया. प्रश्न बघा, टू वॉट एक्सटेंट अर्बन प्लॅनिंग अँड कल्चर ऑफ इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, IVC स्टँड्स फॉर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, प्रोव्हाइडेड इनपुट टू द प्रेझेंट डे अर्बनायझेशन. हा प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये हाऊ टू राईट इंट्रोडक्शन यामध्ये देखील आपण डिस्कस केलेला आहे. त्यामध्ये आपण काय डिस्कस केलेलं की या प्रश्नाची प्रस्तावना, या प्रश्नाचं इंट्रोडक्शन कसं येईल हे आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं. या व्हिडिओमध्ये आपण फक्त या प्रश्नामध्ये कन्क्लूजन कसं येईल हे आपण पाहणार आहे. बघा, प्रश्न आपण मराठीतून समजून घेऊया की समकालीन युगातील शहरीकरणासाठी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनने कशा पद्धतीने इनपुट्स दिलेले आहेत. तर आपल्याला आपल्या मेन बॉडीमध्ये काय येईल बघा की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये काय होते की रस्ते एकमेकांना काटकोनात छेदणारे होते, त्यानंतर सांडपाण्याची व्यवस्था होती. अशा आपण सर्व मुद्दे काय करणार की पॉईंट वाईज मेन बॉडीमध्ये लिहिणार. आणि जेव्हा कन्क्लूजन आपण कसं करणार, बघा, कन्क्लूजनकडे थोडं व्यवस्थित लक्ष द्या. मेन बॉडीचा पार्ट मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेला आहे, कारण की मेन बॉडी डिस्कस करणं हा या व्हिडिओमागील उद्देश नाही. या व्हिडिओमध्ये आपण फक्त कन्क्लूजन कसं लिहिता येईल हे पाहणार आहे. तर थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. कन्क्लूड करत असताना आपण असं म्हणू शकतो, बघा, अशा प्रकारे सिंधू सभ्यता शहरी नियोजनाच्या बाबतीत मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करण्याचं काम करते. ओके, अंतर्दृष्टी हे असं लिहितात. ओके, आता बघा, यामध्ये आपण काय केलेलं आहे बघा की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची काय केलेली आहे, तारीफ केलेली आहे. IVCची काय केलेली आहे, स्तुती केलेली आहे. आणि याच पद्धतीची स्तुती तुम्हाला आर्ट अँड कल्चरच्या कन्क्लूजनमध्ये करावी लागणार आहे. आणखीन आपण एक उदाहरण घेऊ ज्यातून आपल्याला इन डेप्थमध्ये समजून येईल. बघा, प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, संगम लिटरेचर पोर्ट्रे सोशो इकॉनॉमिक कंडिशन ऑफ दॅट टाईम विथ रिमार्केबल विविडनेस कमेंट. आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की संगम साहित्यातून तत्कालीन युगातील सामाजिक आर्थिक स्थिती दिसून येते, असा आपला प्रश्न. आणि त्याला टेलवर्ड आहे की कमेंट असं म्हटलेलं आहे पुढं. आता बघा, आपण मेन बॉडीमध्ये काय करणार, संगम लिटरेचर मधून कशा पद्धतीनं तत्कालीन युगातील सामाजिक आणि आर्थिक स्थिती दिसून येते हे आपण मेन बॉडीमध्ये लिहिणार. सामाजिक स्थितीसाठी आपण काही मुद्दे बनवणार, आर्थिक स्थिती कशी दिसून येते यासाठी आपण काही पॉईंट बनवणार. ठीक आहे. आता कन्क्लूड करत असताना कशा पद्धतीने केलेला बघा, अशा प्रकारे संगम साहित्यातून तत्कालीन युगातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जीवन समजून
येते, ज्यामुळे भारतीय इतिहास समग्रपणे समजून घेणे सोपं बनलेलं आहे. बघा इथून पुढचा भाग जो आहे तर तो तुम्ही थोडासा विचार करा. हा तर काय आहे, जो आपण प्रश्नातलाच भाग आपण ॲज इट इज इथं कॉपी केलेला आहे. इथून पुढचा जो भाग आहे ना त्यावर थोडंसं तुम्ही लक्ष द्या, ज्यामुळे भारतीय समाज समग्रपणे समजून घेणे सोपं बनलेलं आहे. परत आपण काय केलं की संगम लिटरेचरचं काय केले, स्तुती केलेली आहे. ओके, लक्षात येते की आर्ट अँड एक गोष्ट लक्षात घ्या की थोडक्यात मला तुम्हाला असं सांगायचं आहे की आर्ट अँड कल्चरचे कन्क्लुजन लिहित असताना तुम्हाला स्तुती करायची आहे. एक गोष्ट डोक्यात तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर आपण मॉडर्न इंडियामध्ये आधुनिक भारतात संदर्भात जे प्रश्न येतात आपल्याला, तर त्या संदर्भात आपल्याला कसं कन्क्लुजन लिहावं लागणार आहे बघा, की आपण मॉडर्न इंडिया आणि जॉग्राफीमध्ये शक्यतो समरी बेस्ड कन्क्लुजन लिहितो. ओके, समरी बेस्ड किंवा ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह आपण हे मागच्या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन कसं लिहावं या बाबतीत देखील ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह कसं लिहायचं असते हे आपण पाहून घेतलेलं आहे. ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह या पद्धतीनं आपल्याला ही टेक्निक वापरून कन्क्लुजन देखील लिहिता येते. तर ते कसं ते पाहूया. प्रश्न बघा, द रिव्हॉल्ट ऑफ 1857 1857चा उठाव वॉज कलिमिनेटिव्ह इफेक्ट ऑफ कॅरेक्टर अँड पॉलिसीज ऑफ कॉलोनियल रूल इन इंडिया. ही थोडीशी स्पेलिंग मिस्टेक इथं झालेली आहे, तर ते तुम्ही थोडंसं समजून घ्या. प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की ब्रिटिश काळातील किंवा ब्रिटिशांची जी धोरणं होती, तर त्या धोरणामुळेच 1857चा उठाव ब्रिटिश काळातील धोरणे हे काय 1857च्या उठावासाठी कारणीभूत आहेत, असा थोडक्यात प्रश्न आहे. तर आपण काय करणार बघा की ब्रिटिशकालीन धोरणे कोणती होती आणि त्याचा समाजावर काय परिणाम झाला हे आपण मेन बॉडीमध्ये लिहिणार. ओके, मेन बॉडी लिहिल्यानंतर कन्क्लुजन करत असताना बघा आपल्याला ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करायचं आहे. जिथं हे दिलेलं आहे ना तर तेच आपल्याला शब्द बदलून कन्क्लुजनमध्ये लिहायचं आहे. शब्द बदलून कसं लिहिता येईल बघा, की वरील विवेचन म्हणजे जे आपण मेन बॉडी लिहिलेली आहे तर ते. ओके, वरील विवेचन पाहता असे दिसते की वरील सर्व घटनाक्रमांचे पर्यवसान 1857च्या जोरदार उठावामध्ये झाले. जे इथं दिलेलं होतं ॲक्टिव्हमध्ये दिलेलं होतं ते आपण पॅसिव्ह करून लिहिलं. ओके, थोडेसे शब्द बदलून आपण कन्क्लुजन लिहिले. जॉग्राफीचे देखील कन्क्लुजन लिहित असताना आपण सेम करतो, ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करतो. जे प्रश्नामध्ये दिले त्यालाच फक्त आपण असे जे पॅरेग्राफ कनेक्टिंग वर्ड्स असतात तर ते वर्ड्स जोडून आपण ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करतो. आता बघा प्रश्न बघा, टोपोस्फिअर इज व्हेरी सिग्निफिकंट ॲटमॉस्फेरिक लेयर दॅट डिटरमाइन वेदर प्रोसेस. हा प्रश्न आपण कंपोनंट ॲप्रोच डिस्कस करत असताना इन डिटेलमध्ये पाहिलेला आहे. ओके, तो प्रश्न आपण तिथे डिस्कस करत असताना त्याची इंट्रोडक्शन त्याचं कन्क्लुजन पाहिलं नव्हतं. इथे आपण काय पाहणार आहे की फक्त कन्क्लुजन पाहणार आहे. आता बघा मेन बॉडीमध्ये तुम्ही काय करणार की वेदरचे कंपोनंट पाहणार. वेदरचे कंपोनंट काय आहेत, टेम्परेचर आहे, त्यानंतर रेनफॉल आहे वेदरमध्ये, त्यानंतर एअर मास येते वेदरमध्ये, बरोबर आहे का. याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, तापमान, वर्षा. एअर मासला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, वायुराशी म्हणतो. ओके, हे वेदरचे कंपोनंट आहेत आणि हे वेदरचे कंपोनंट ट्रोपोस्फिअरला इंटरलिंक करून आपण काय करणार की याबाबत एक एक विधान लिहित जाणार. हा तर झाला मेन बॉडीचा भाग. आता कन्क्लूड करत असताना आपण काय करणार बघा, ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह. लक्षात येते, मॉडर्न आर्ट अँड कल्चरमध्ये आपण काय करणार, स्तुती करणार. त्यानंतर मॉडर्न इंडिया, आधुनिक भारत आणि जॉग्राफीचे कन्क्लुजन लिहित असताना आपण ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करणार. लक्षात येते का बघा, ते कसं करायचं बघा की अशा प्रकारे म्हणजे जे आपण मेन बॉडी लिहिलेली आहे. ओके, मेन बॉडी लिहिल्यानंतर अशा प्रकारे तपांबर पृथ्वीच्या हवामानाचे नियमन करण्यात प्रभावी भूमिका बजावतो. लक्षात आलं का बघा, की जे इथं ॲक्टिव्हमध्ये लिहिलेलं होतं तेच आपण काय केलं, पॅसिव्हमध्ये करून लिहिलेलं आहे. थोडक्यात मराठीमध्ये आपण याला असं समजून घेऊ शकतो की आपण फक्त शब्द बदलून काय केलेले आहेत, कन्क्लुजन लिहिलेले आहे. आता आपण पॉलिटीचे कन्क्लुजन कोणत्या पद्धतीनं आपल्याला लिहिता येईल हे आपण बघूया. बघा, पॉलिटीच्या कन्क्लुजनमध्ये आपल्याला एकतर बॅलेन्स्ड कन्क्लुजन लिहिणं गरजेचं आहे. ओके, पहिला तर टाईप हा झाला की आपण बॅलेन्स्ड कन्क्लुजन लिहू शकतो. दुसरा टाईप यामध्ये आपण फंडामेंटल ड्युटीज, फंडामेंटल राईट्स, त्यानंतर DPSP हे आपण मुद्दे कन्क्लुजनमध्ये लिहू शकतो. त्यानंतर तिसरी पद्धत आपण यामध्ये सुप्रीम कोर्टचे जजमेंट लिहू शकतो. या 3 पद्धतीने आपल्याला पॉलिटीचे कन्क्लुजन लिहिता येतात. तर ते कसं, आपण एक उदाहरणाच्या माध्यमातून UPSCमध्ये एक PYQ विचारलेला होता.
ओके, क्वेश्चन विचारलेला होता, तर त्याचा संदर्भ घेऊन आपण पाहूया. प्रश्न बघा, व्हॉट डू यू मीन बाय कन्सेप्ट ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन? फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, यातून तुम्हाला काय समजलं, हा आपला प्रश्न आहे. मेन बॉडीमध्ये आपण लिहिणार की आपल्याला यातून काय समजलेलं आहे, की याचे म्हणजे यामध्ये काय काय बाबी येतात, यावर रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स, वाजवी निर्बंध काय काय आहेत, तर ते आपण या सर्व बाबी मेन बॉडीमध्ये लिहिणार. आता बघा, कन्क्लुजन लिहित असताना आपण कसं लिहिणं अपेक्षित आहे बघा. काय लिहिलेलं आहे बघा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर न केल्यास परस्पर बंधुभाव वाढवणे या नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यावर अंमलबजावणी होऊन समाजामध्ये शांतता प्रस्थापित होईल. या ठिकाणी बघा की मी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, थोडंसं तुम्ही काय करा, पॉज करा आणि कशा पद्धतीने कन्क्लुजन लिहिलेलं आहे हे तुम्ही स्वतः थोडंसं 1-2 मिनिट विचार मंथन करा. आता आपण यामध्ये काय केलेलं आहे बघा, फंडामेंटल ड्युटी जी आहे, ओके, मूलभूत कर्तव्य जे आहे, तर त्याचा इथं आपण काय केलेलं आहे, प्रभावीपणे वापर केलेला आहे. ओके, एक तर हा मुद्दा आपण यामध्ये काय केलं, फंडामेंटल ड्युटीज वापरल्या, आणि दुसरं यामध्ये आपण फ्युचरिस्टिक कन्क्लुजन देखील लिहिलेलं आहे. ओके, फ्युचरिस्टिक, तर ते कसं, आता बघा इथून पुढं, यामुळे काय होईल, समाजामध्ये शांतता प्रस्थापित होईल. एक आपण काय केलेलं आहे, इथं फ्युचर दाखवलेलं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर नाही केलं तर काय होईल, मूलभूत कर्तव्यावर अंमलबजावणी होईल. हा पहिला मुद्दा आपला इथं ॲड्रेस झाला. त्यानंतर समाजात शांतता प्रस्थापित होईल, यातून आपण काय दिसते की फ्युचरिस्टिक कन्क्लुजन देखील आपलं दिसून येते. हे देखील यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. थोडक्यात बघा की पॉलिटीचे कन्क्लुजन लिहित असताना आपल्याला फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज, DPSP, ओके, DPSP, त्यानंतर युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, याला आपण वैश्विक मानवाधिकार घोषणापत्र असं आपण म्हणतो. ओके, वैश्विक मानवाधिकार घोषणापत्र, यातील महत्त्वाचे जे कलमे आहेत हे आपल्याला तोंडपाठ असणं खूप गरजेचं आहे. हे जर का आपण अशा पद्धतीनं लिहिलं ना, तर एक्झामिनर इम्प्रेस होण्याची शक्यता जास्त आहे आणि यामुळे आपल्याला अर्धा एक मार्क इतरांपेक्षा जास्त मिळू शकतो. ओके, त्यानंतर GS2मध्ये आपल्याला सोशल जस्टिस देखील आहे बघा, सिलेबसमध्ये सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्सचा भाग आहे, बरोबर आहे. त्यातील आपण एक प्रश्न घेतलेला आहे. प्रश्न बघा, कॅन विशियस सायकल ऑफ जेंडर इनइक्वॅलिटी, पॉवर्टी, माल न्यूट्रिशन बी ब्रोकन थ्रू मायक्रो फायनान्सिंग ऑफ वुमेन सेल्फ हेल्प ग्रुप? प्रश्न आपण मराठीत समजून घेऊया की सेल्फ हेल्प ग्रुप जे असतात, स्वयंसहायता समूह जे महिलांसाठी काम करत आहेत, जर का त्यांना आपण सूक्ष्म वित्तपोषण, मायक्रो फायनान्सिंगला काय म्हटलं जाते, सूक्ष्म वित्तपोषण जर का केलं, तर ही जे जेंडर इनइक्वॅलिटी आहे, त्यानंतर पॉवर्टी आहे, त्यानंतर माल न्यूट्रिशन आहे, हे आपल्याला कमी करता येईल, असा प्रश्नाचा रोख आहे. मेन बॉडीमध्ये आपण काय करणार की वुमेन सेल्फ हेल्प ग्रुपला वित्तपोषण केलं, त्यांना वित्तपुरवठा केला, तर कशा पद्धतीनं लैंगिक असमानता, दारिद्र्य, कुपोषण कमी होईल हे आपल्याला लिहावं लागणार आहे. आपण इथं फक्त कन्क्लुजन डिस्कस करणार. आता कन्क्लुजनमध्ये मी काय केलेलं आहे बघा की यामध्ये आपण SDG आधारित कन्क्लुजन लिहिलेलं आहे. SDG, शाश्वत विकासाची जी ध्येय आहेत, टोटल 17 आहेत. ओके, त्याचा आपण त्याला बेस बनवून आपण कन्क्लुजन लिहिलं आहे. कसं बघा की सेल्फ हेल्प ग्रुपला वित्तपोषण केल्याने शाश्वत विकासाची ध्येये द्रुतगतीने पूर्ण होण्यास मदत होईल. यामध्ये आपण काय केलं, SDG बेस्ड कन्क्लुजन लिहिलेलं आहे. ओके, एक मुद्दा यातून आपल्याला हा दिसून येतो की SDG आधारित कन्क्लुजन आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर फ्युचरिस्टिक कन्क्लुजन. ओके, फ्युचरिस्टिक यातनं आपल्याला फ्युचर कसं दिसून येते की यामुळे काय होईल, मदत होईल. म्हणजे आपण थोडंसं काय केलं, फ्युचरचा देखील विचार केला की होईल असं म्हटलं ना आपण यातून. ओके, बघा परत एकदा आपण वाचूया की स्वयंसहायता समूहाला वित्तपुरवठा किंवा वित्तपोषण केल्याने शाश्वत विकासाची ध्येये द्रुतगतीने पूर्ण होण्यास मदत होईल. यातून एक्झामिनरला हे देखील कळून येईल की याला इंटरलिंकिंग खूप चांगल्या पद्धतीनं जमते. आता इथं आपलं कन्क्लुजन पूर्ण झालेलं नाही आहे, तर ते कोणते कोणते ध्येय बघा की ध्येय 1 दारिद्र्य निर्मूलन, प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं का पॉवर्टी, तेच आपण इथं काय केलं, इंटरलिंक केलेलं आहे. ओके, त्यानंतर लैंगिक समानता, जेंडर इक्वॅलिटी प्रश्नामध्ये विचारलेलं आहे बघा. त्यानंतर ध्येय 8 आर्थिक वृद्धी. अशा आपण काय करू शकतो की या ठिकाणी तुम्ही इंटरलिंकिंग समजून घ्या की मला तुम्हाला काय सांगायचं आहे. ओके, थोडक्यात बघा आपण SDG आधारित देखील कन्क्लुजन लिहू शकतो आणि यासाठी आपल्याला SDG शाश्वत विकासाची जी 17 ध्येय आहेत तर ती तोंडपाठ असणं खूप गरजेचं आहे. असे जर का मुद्दे एक्झामिनरला
शेवटी दिसून आले तर काय होईल बघा, की जरी तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये आणि मेन बॉडीमध्ये काही थोडेफार निगेटिव्ह मुद्दे असले, काही त्रुटी देखील असल्या, तरी देखील कन्क्लुजन पॉझिटिव्हिस्टिक असल्यामुळं, कन्क्लुजन एक चांगलं असल्यामुळं तुम्हाला इतरांपेक्षा अर्धा एक मार्क जास्त मिळण्याची पॉसिबिलिटी आहे. आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं बघा. आर्ट अँड कल्चरच्या इंट्रोडक्शनसाठी आपल्याला स्तुती करायची आहे, बरोबर आहे. त्यानंतर आधुनिक भारत आणि जॉग्रफी यामध्ये आपल्याला ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करावं लागणार आहे. बघा, वारंवार सांगणं यासाठी आहे की जेणेकरून हे मुद्दे तुमच्या ध्यानीमनी फिक्स बसावेत. ओके. त्यानंतर आपण काय केलं, पॉलिटीचं पाहिलं की पॉलिटीमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज, DPSP, त्यानंतर युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, याचा आपल्याला आधार घेऊन कन्क्लुजन लिहावं लागणार आहे. सोशल जस्टिसचा जर का आपण विचार केला तर त्यासाठी आपल्याला SDG पार्ट असणं गरजेचं आहे. आता आपण इकॉनॉमीचे कन्क्लुजन कसं लिहिता येईल हे पाहूया. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, इकॉनॉमीचे कन्क्लुजन लिहित असताना यासाठी आपल्याला गव्हर्नमेंटचे जे इकॉनॉमिक एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह आहेत, की गव्हर्नमेंटची काही ध्येय आहेत ना, की अर्थव्यवस्था त्यांना या पातळीपर्यंत न्यायची आहे, किंवा अर्थव्यवस्थेसंदर्भात त्यांचे काहीही ऑब्जेक्टिव्ह असतील, उद्दिष्टे असतील, तर ते आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. ते पाठ असतील ना तर तेच आपल्याला कन्क्लुजनमध्ये लिहायचं आहे, की गव्हर्नमेंटचं हे जे ऑब्जेक्टिव्ह आहे तर ते काय होईल, पूर्णत्वास येईल असं लिहायचं. आता बघा, प्रश्नाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. प्रश्न काय बघा, चॅलेंजेस इन नॅशनल फूड सिक्युरिटी स्कीम, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना जी आहे तर त्यामध्ये काय काय आव्हाने आहेत हे लिहायचं आहे. आणि दुसरा पार्ट सजेस्ट मेजर्स, म्हणजे त्याची आव्हाने दूर करण्यासाठी आपल्याला काय काय उपाय करता येईल हे आपल्याला लिहायचं आहे. आपण मेन बॉडीमध्ये काय करणार तेच लिहिणार, की काय काय आव्हाने आहेत हे लिहिणार, त्यानंतर उपाय लिहिणार. ओके. आता उपाय लिहिल्यानंतर आपण कन्क्लुजन लिहित असताना काय करणार बघा, की वरील थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या, वरील उपायांवर योग्य अंमल केल्यास शिधापत्रिकेवर नमूद योग्य पोषण देश रोशन ही घोषणा द्रुतगतीने प्रत्यक्षात उतरेल. आता बघा, ही गव्हर्नमेंटचीच घोषणा आहे, लक्षात येते. आता ही गव्हर्नमेंटची घोषणा तुम्हाला कसं कळेल, एकतर तुम्हाला यासाठी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प असेल किंवा भारताचा जो अर्थसंकल्प आहे, ओके, स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे बजेट आहे, त्यानंतर इकॉनॉमिक सर्वे आहे, तर त्यातून आपल्याला असे चांगले शब्द तिथून मिळतील. ओके. तर ते गव्हर्नमेंटचे जे एम आणि ऑब्जेक्टिव्ह आहे ना तर ते पूर्ण होईल असं आपल्याला, म्हणजे आपल्याला बघा, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, की तुमचा पर्सनल लाईफमध्ये तुम्ही कोणत्याही पक्षाशी संलग्न असला तरी बघा, तर त्याचा रेफरन्स किंवा त्याचा थोडक्यातही संदर्भ तुमच्या उत्तरातून दिसता कामा नये. म्हणजे मला म्हणायचं असं आहे की बघा, तुम्ही नागरिक सेवक बनणार आहे, की म्हणून त्यामुळं आहे ना आपल्याला नागरिक सेवक बघा, कोणताही गव्हर्नमेंट ऑफिसर बघा, त्यांना गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट कधीही आपलं मत मांडलेलं नाही आहे. त्यामुळे एक्झाममध्ये देखील बघा, की आपण कोणत्याही पक्ष आपल्याला आवडता असो किंवा नावडता असो, कोणत्याही पक्षावर आपण डायरेक्टली टीका करायची नाही, गव्हर्नमेंटवर कधीही टीका करायची नाही, गव्हर्नमेंटबाबत पॉझिटिव्हच दाखवायचं. लक्षात येते. आता ते पॉझिटिव्ह कसं, की यातून आपल्याला ते दिसून येईल बघा, की तुम्हाला असं वाटत असेल की $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था, भारताची $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था होणारच नाही असं तुमचं पर्सनल लाईफमध्ये मत असलं तरी देखील तुम्हाला या ठिकाणी बघा, भारतीय अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन भारतीय अर्थव्यवस्था वास्तवात येईल असंच म्हणावं लागणार आहे. लक्षात आले. बघा, थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की इकॉनॉमीसाठी जे आपल्याला कन्क्लुजन लिहावे लागणार आहेत, तर त्या कन्क्लुजनसाठी गव्हर्नमेंटने जे ठरवलेले एम आणि ऑब्जेक्टिव्ह आहेत, ओके, ध्येय आणि उद्दिष्टे असतील, तर ते उद्दिष्ट आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. लक्षात आलं का बघा. मग यासाठी आता बघा, इकॉनॉमीचे जे काही घटक असतील, कृषी असेल, ओके, उद्योग असतील, त्यानंतर सेवा क्षेत्र असेल, त्यानंतर बघा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असेल, इकॉनॉमीमध्ये जे काही बाबी येतात, सिलेबस जर का आपण व्यवस्थित पाहिला तर ते आपल्याला व्यवस्थितपणे समजून येईल. या सर्व बाबींसाठी गव्हर्नमेंटचे ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत हे आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. जसं की आता उदाहरण बघा, की कृषीसाठी गव्हर्नमेंटनं काय ऑब्जेक्टिव्ह ठेवलेलं 2022पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं ध्येय होतं. ओके, ते झालेलं नाही आहे, हा दुसरा भाग आहे. पण जर का समजा 2020 किंवा 2021मध्ये आपण जर का म्हणजे जर का आपण तयारी
त्या काळात करत असतो तर आपण लिहिलं असतं की 2022पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असं लिहिलं असतं. आता हे झालेलं नाही, तो भाग वेगळा, एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढं बघा, समजा तुम्हाला हेल्थ रिलेटेड काहीतरी प्रश्न आहे, आयुष्यमान भारत योजना या रिलेटेड प्रश्न आहे, तर त्याचं कन्क्लुजन आपल्याला कसं लिहिता येईल बघा, की आयुष्यमान भारत योजनेतून आयुष्यवर्धन भारत बनवता येईल. या ठिकाणी बघा, एक तुम्हाला काही असं दिसून येतं का बघा, की आपण या ठिकाणी रायमिंग वर्ड खूप वापरत आहे. रायमिंग वर्ड, आता रायमिंग वर्ड्सला मला मराठी शब्द सुचत नाही आहे. रायमिंग वर्ड्स, आता बघा एक लक्ष द्या, योग्य पोषण देश रोशन, एक राहीम जुळत आहे बघा, योग्य पोषण देश रोशन, आयुष्यमान भारत आयुष्यवर्धन भारत, एक राहीम जुळत आहे का, राहीम लक्षात येते का. असे आपल्याला कन्क्लुजन ऑलरेडी बनवावे लागणार आहेत. ओके, जेणेकरून आपल्याला एक्झाममध्ये खूप जास्त विचार करावा लागणार नाही. आणि अशाच पद्धतीचे रेडीमेड कन्क्लुजन हे आपण आपल्या मेन्स आन्सर रायटिंगचा जो पेड कोर्स आहे तर त्यामध्ये आपण प्रोव्हाइड करणार आहोत. जर का कोणी त्यामध्ये एनरोल केलेलं नसेल तर तुम्ही त्यामध्ये एनरोलमेंट करू शकता. आणि त्या कोर्सबाबत तुम्हाला आणखीन माहिती हवी असेल तर तुम्ही 9604935285 या नंबरवर संपर्क साधू शकता आणि या कोर्सबाबत आणखीन माहिती घेऊ शकता. इथिक्सचे जे कन्क्लुजन आपल्याला लिहावे लागतात तर त्यामध्ये आपल्याला आपल्या कन्क्लुजन म्हणण्यापेक्षा आपण इंट्रो, मेन बॉडी, कन्क्लुजन यामध्ये थोडंसं फिलॉसॉफिकल अँगलने लिहिणं खूप गरजेचं आहे. आता ते कसं आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, टॉलरन्स इज नॉट इनफ, इट इज ॲक्सेप्टन्स दॅट मेक सोसायटी डायव्हर्स अँड इन्क्लुझिव्ह, इलॅबोरेट. प्रश्न मराठीत बघूया की सहिष्णुता पुरेशी नाही. जर का आपल्याला समाज हा डायव्हर्स, विविधतापूर्ण आणि इन्क्लुझिव्ह, सर्वसमावेशक बनवायचा असेल तर स्वीकार्यता असणे खूप गरजेचं आहे. ओके, स्वीकार्यता, ॲक्सेप्टन्स सोसायटीमध्ये असणं खूप गरजेचं आहे. बघा यामध्ये आपण मेन बॉडीमध्ये काय करणार की टॉलरन्सचं महत्त्व लिहिणार, बरोबर आहे, टॉलरन्सचं महत्त्व लिहिणार. त्यानंतर आपण काय करणार की टॉलरन्ससोबत ॲक्सेप्टन्स देखील असणे, स्वीकार्यता देखील असणे किती गरजेचं आहे हे देखील आपण काय करणार त्यामध्ये लिहिणार. यानंतर कन्क्लूड करत असताना बघा की फिलॉसॉफिकल अँगल कसा देता येईल बघा, की सहिष्णुतेसह स्वीकार्यता हे मूल्य अंगीकारल्यास सर्वसमावेशक समाज बनवता येईल किंवा अधिक प्रफुल्लित होईल असं आपण म्हणू शकतो. थोडक्यात या ठिकाणी आपण ॲक्टिव्ह टू पॅसिव्हच केलेलं आहे, पण थोडंसं काय केलेलं आहे, फिलॉसॉफिकल अँगल दिलेला आहे. फिलॉसॉफिकल अँगल देणे म्हणजे काय हे तुम्हाला या प्रश्नातून आणखीन चांगल्या पद्धतीने समजून येईल. प्रश्न काय बघा, रोल ऑफ द इथिक्स टू रिड्यूस क्राईम इन सोसायटी. समाजातून आपल्याला जर का क्राईम कमी करायचा असेल तर त्यामध्ये इथिक्सची भूमिका काय आहे. मेन बॉडीमध्ये आपण काय करणार की समाजातील गुन्हे कमी करण्यामध्ये इथिक्सची भूमिका काय आहे हे आपण मेन बॉडीमध्ये लिहिणार. ओके, याबद्दल काही डाऊट नाही. आता बघा की फिलॉसॉफिकल अँगल कसा देता येईल बघा, की आपण काय केलं बघा, कन्क्लुजन थोडंसं व्यवस्थित बघा. समाजात नीतिशास्त्राचे सार्वत्रिकीकरण झाल्यास परम शांती स्वरूप अंतिम प्राप्तव्य प्राप्त करता येईल. आता यातून हे जे हायलाईट केलेले मुद्दे आहेत ना, यातून तुम्हाला फिलॉसॉफिकल अँगल देणे म्हणजे काय हे व्यवस्थितपणे समजून आलेलं असेल. तर का व्यवस्थित समजलं नसेल तर व्हिडिओ थोडासा रिवाइंड करा, व्हिडिओ पॉज करा आणि माझे शब्द व्यवस्थितपणे समजून घ्या. पुढे जाण्याआधी एक अनाऊन्समेंट आहे. ती अनाऊन्समेंट अशी की आपण डेडिकेटेड आन्सर रायटिंग कोर्स लॉन्च करत आहे. ओके, या आन्सर रायटिंग कोर्समध्ये तुम्हाला काय मिळेल बघा, की हाऊ टू राईट इंट्रो, की इंट्रोडक्शनबाबत आपण इन डेप्थ त्यामध्ये चर्चा करणार आहे. रेडीमेड इंट्रोडक्शनची PDF देखील तुम्हाला मिळून जाईल. यामध्ये तुम्हाला काही करायचं नाही, फक्त ती PDF अनेक वेळा वाचायची आहे, ज्यामुळं ते तुमच्या लक्षात राहील. ओके, त्यानंतर हाऊ टू डू प्रेझेंटेशनवर देखील याबाबत देखील आपण त्यामध्ये विचारविमर्श करणार आहे. त्यानंतर इंटरमिक्सिंग ऑफ 6 अप्रोच. बघा मी तुम्हाला टोटल 6 अप्रोचेस शिकवलेले आहेत. त्यामध्ये आपण सुरुवातीला स्टार्ट टू एंड अप्रोच पाहिला, त्यानंतर कंपोनंट अप्रोच पाहिला, त्यानंतर लेवल अप्रोच, त्यानंतर सिलॅबस पॉईंट अप्रोच आपण पाहिला,
त्यानंतर आपण टाईमलाईन अप्रोच पाहिला. ओके. त्यानंतर 3PI अप्रोच. आता बघा हे अप्रोच आपण एक बेसिक लेवलला जाऊन आपण त्यामध्ये पाहिलेले आहेत. आपल्याला ॲडव्हान्स लेवल आन्सर रायटिंगमध्ये बघा की हे जे अप्रोचेस आहेत तर यांचं इंटरमिक्सिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि इंटरमिक्सिंग कसं करायचं हे आपण हे आन्सर रायटिंग कोर्समधून आपण शिकणार आहे. त्यानंतर बघा स्पेशल सेशन ऑन हाऊ टू अटेम्प्ट अननोन क्वेश्चन. बघा एक्झाममध्ये असं कधीच होत नाही की तुम्हाला ज्या बाबी सर्व माहीत आहेत तेच एक्झाममध्ये आलेलं आहे. एक्झाममध्ये अनेक बाबी अशा असतात ज्या तुम्ही कधी वाचलेला नसता. ओके. तर अननोन क्वेश्चन देखील कसे अटेम्प्ट करायचे याबाबत देखील आपण यामध्ये विचारविमर्श करणार आहोत. त्यानंतर GS4चे केस स्टडी कशा लिहायच्या हे देखील यामध्ये आपण विचारविमर्श करणार आहोत. याबाबत बघा एक प्री प्लॅनड एक स्ट्रक्चर आहे. त्या स्ट्रक्चरमध्ये जे आपल्याला इथिक्सचे वर्ड्स आहेत, इथिक्स रिलेटेड विधाने आहेत तर त्यामध्ये आपल्याला पुटअप करत जायचे आहेत. त्यानंतर हाऊ टू राईट कन्क्लुजन. यामध्ये तुम्हाला रेडीमेड कन्क्लुजन देखील मिळणार आहेत की बघा या व्हिडिओ याच्या आधी आपण बघा की कन्क्लुजन लिहित असताना थोडंसं रायमिंग वर्ड्स जे आहेत तर ते खूप एक चांगला इम्पॅक्ट पडतात. तर ते असे रायमिंग वर्ड्स असतील, गव्हर्नमेंटचे एम्स ऑब्जेक्टिव्ह असतील, हे तुम्हाला सर्व एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर इन्साईट्स फ्रॉम टॉपर्स कॉपी की आपण टॉपर्सच्या कॉपींचं ॲनालिसिस करणार आहे की आता बघा त्यांनी लिहिलेल्या गोष्टी सर्वच्या सर्व योग्य आहेत असं देखील नाही. त्यांनी ज्या पॉझिटिव्ह बाबी लिहिलेल्या आहेत, सकारात्मक मुद्दे आपल्याला त्यांच्यातून उचलायचे आहेत आणि त्यांनी जे म्हणजे त्यांच्या उत्तरात जे आपल्याला निगेटिव्ह बाबी दिसून येतात त्या आपल्याला टाळायच्या आहेत. हे आपल्याला जेव्हा आपण टॉपरच्या कॉपींचं ॲनालिसिस करणार त्यातून आपल्याला ते समजून येईल. त्यानंतर या कोर्सचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग सेशन होय. आता बघा आपण या ब्रेनस्टॉर्मिंग सेशनमध्ये काय करणार आहे, सिलेबसचे जे काही महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ना तर ते सर्वच्या सर्व GS 1, 2, 3, 4 सर्व आपण काय करणार आहे ब्रेनस्टॉर्मिंगच्या माध्यमातून आपण रिवाईज करणार आहे. बघा आपण अभ्यास तर करतो पण आपलं कमी कुठं पडतं की आपण रिवाईज करण्यामध्ये आपण कमी पडतो. तर हे रिव्हिजन जे आहे आता बघा यामध्ये आपण टोटल हे जे 6 अप्रोचेस शिकलेले आहेत. त्यानंतर इंटरमिक्सिंग ऑफ अप्रोच आपण शिकणार आहे. तर त्यालाच आपण बेस बनवून काय करणार आहे की ब्रेनस्टॉर्मिंग सेशन घेणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन देणार आहे आणि त्या क्वेश्चनला त्यानंतर आपण एक टाईम देखील त्यासाठी आपण सेट करणार. त्या टाईममध्ये तुम्हाला विचार करता येतो का तर ते आपण यामध्ये पाहणार आहे. उदाहरणार्थ पाहून घ्या. मी तुम्हाला प्रश्न देईन की भारतीय अंतर्गत सुरक्षेला भेडसावत असणाऱ्या समस्या लिहा. यासाठी 1 ते 1.5 मिनटाचा टाईम लावला जाईल. त्या 1 ते 1.5 मिनटामध्ये पटपट आपल्याला काय करायचे आहेत मुद्दे लिहून काढायचे आहेत. ओके. याला आपण काय म्हणतो पूर्ण लिहायचे नाहीत, फक्त शॉर्टकटमध्ये लिहायचं आहे. आता त्यानंतर 1 ते 1.5 मिनिट झाला, टायमर आपला टाईमआउट झाला. त्यानंतर आपण काय करणार की मी जे मुद्दे सांगणार आहे ओके मी देखील तुम्हाला त्याचे पॉईंट सांगेन की कोणत्या कोणत्या समस्या आहेत आणि तुम्ही जे मुद्दे लिहिलात तर हे तुम्हाला त्या ठिकाणी काय करता येईल पडताळणी करता येईल की मी कोणते मुद्दे लिहिलेत आणि तुम्ही काय लिहिलेलं आहात. ओके. हे असा आपण संपूर्ण सिलेबस ब्रेनस्टॉर्मिंगच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. या आन्सर रायटिंग कोर्सची फी 2499 आहे. पण लॉन्च ऑफर म्हणून आपण काय करत आहे 1499मध्ये हा आन्सर रायटिंगचा कोर्स देत आहे. या संदर्भात तुम्हाला अजून आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरला संपर्क साधू शकता 9604935285. ओके. त्यानंतर आपण पाहूया की कन्क्लुजन लिहित असताना कोणत्या कोणत्या चुका होतात. पहिली चुका होते बघा की गव्हर्नमेंटबाबत निगेटिव्ह वक्तव्य करणे. ह्याबाबत आपण ऑलरेडी मागच्या काही स्लाईडमध्ये पाहिलेलं आहे की गव्हर्नमेंटबाबत निगेटिव्ह विधाने लिहू नका. त्यानंतर बघा लेंदी इंट्रोडक्शन ही देखील काय मिस्टेक आहे बघा की लेंदी कन्क्लुजन. जर का तुम्ही लेंदी कन्क्लुजन खूप मोठं कन्क्लुजन लिहित बसला तर बघा ऑलरेडी आपल्याकडं टाईम खूप कमी आहे की आपल्याला 10 मार्काचे प्रश्न 7 मिनिटात लिहायचे आहेत. 15 मार्काचे प्रश्न 11 मिनिटामध्ये लिहायचे आहेत. ओके. 10 मार्काचे प्रश्न 7 मिनिटामध्ये आणि 15 मार्काचे प्रश्न 11 मिनिटामध्ये लिहायचे आहेत. तर हा वेळ आपल्याला खूप कमी. अशातच तुम्ही लेंदी कन्क्लुजन लिहित बसला तर पुढच्या प्रश्नासाठी आपल्याला कमी वेळ मिळून जाईल. त्यामुळं माझं सजेशन असं आहे की आपलं जे कन्क्लुजन आहे तर ते 2 ते 3 ओळीमध्ये आपल्याला कन्क्लूड करता येणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण
शेवट करण्याआधी रिकॅप घेऊया की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय काय पाहिलं बघा. की आपण बघा सुरुवात आर्ट अँड कल्चरपासून केली. आर्ट अँड कल्चरमध्ये आपल्याला स्तुती आधारित कन्क्लुजन लिहायचं आहे. त्यानंतर मॉडर्न हिस्ट्री आणि जॉग्राफीमध्ये आपल्याला समरी आधारित किंवा ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह या टाईपचे आपल्याला कन्क्लुजन लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पॉलिटीमध्ये पाहिलं. पॉलिटीमध्ये आपल्याला काय करता येईल बघा की फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज, DPSP, त्यानंतर युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स यांचा संदर्भ देऊन आपल्याला कन्क्लुजन लिहिता येईल. त्यानंतर बघा की सोशल जस्टिस असेल तर त्यामध्ये आपल्याला काय करता येईल की SDG आधारित कन्क्लुजन लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा इकॉनॉमिक्सचे कन्क्लुजन लिहित असताना आपल्याला गव्हर्नमेंटचे जे एम आणि ऑब्जेक्टिव्ह आहेत ओके ते माहीत असणं गरजेचं आहे. इकॉनॉमीचे कन्क्लुजन लिहित असताना गव्हर्नमेंटचे एम ऑब्जेक्टिव्ह असतील हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पॉलिटीमध्ये एक मुद्दा राहून गेला बघा. पॉलिटीचे कन्क्लुजन लिहित असताना आपण सुप्रीम कोर्टचे जजमेंट देखील आपण लिहू शकतो. त्यानंतर इथिक्समध्ये बघा की कन्क्लुजनमध्ये थोडंसं फिलॉसॉफिकल अँगल येणं गरजेचं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या प्रिपरेशनमध्ये व्हॅल्यू ॲडिशन झालेली आहे, माझ्या तयारीला एक वेगळी दिशा मिळत आहे, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचावा यासाठी तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा. थँक्यू.